स्वागत आहे आपले आमच्या YouTube चॅनल गीताच ज्ञानमध्ये। म्हाडा कोकण मंडळाची 5362 सदनिका व भूखंडासाठीची लॉटरी सुरू आहे। आज आपण संकेत क्रमांक 427 मेट्रो ड्रीम होम्स शिवफाटा डायगर ठाणे या प्रोजेक्ट विषयी माहिती देणार आहोत। या प्रोजेक्टचे ॲक्च्युअल नाव पॅरामाउंट आहे आणि हा प्रोजेक्ट कल्याण शिवफाटा रोडवरच आहे। या प्रोजेक्टमध्ये बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2 असे 36 फ्लोअरचे 2 टॉवर आहेत आणि याच दोन्ही सेलेबल टॉवरमध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आले आहेत। संकेत क्रमांक 427 हा प्रोजेक्ट LIG उत्पन्न गटात येतो। यामध्ये 1 BHK चे 28 फ्लॅट म्हाडाने आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत, परंतु रेरामध्ये फक्त 22 फ्लॅट दाखवण्यात आले आहेत। त्याबद्दल आम्ही पुढे माहिती देणार आहोत। या फ्लॅटचा कार्पेट एरिया 35.49 स्क्वेअर मीटर म्हणजे 382 स्क्वेअर फीट आहे आणि 40.29 स्क्वेअर मीटर म्हणजे 433 स्क्वेअर फीट आहे। त्याची किंमत 15,89,100 रुपीज आणि 16,55,900 रुपीज आहे। अनामत रक्कम 10,000 रुपीज आहे। फॉर्मचे 590 रुपीज भरावे लागतील। या प्रोजेक्टची प्रपोज कंप्लीशन डेट डिसेंबर 2026 आहे। या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही। हा या प्रोजेक्टचा मास्टर प्लॅन आहे। यामध्ये बिल्डिंग नंबर 1 आणि बिल्डिंग नंबर 2 तसेच अम्युनिटीज दिलेल्या दिसत आहेत। हा बिल्डिंग नंबर 1 चा 2nd आणि 6th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये बिल्डरचे 3 2 BHK आणि म्हाडासाठी 2 1 BHK देण्यात आले आहेत। 2 स्टेअरकेस आणि 4 लिफ्ट दिले आहेत। हा बिल्डिंग नंबर 2 चा 1st आणि 2nd फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये बिल्डरचा 1 2 BHK आणि म्हाडासाठीचे 2 1 BHK तसेच मल्टीपर्पज हॉल दिला आहे। हा बिल्डिंग नंबर 2 चा 3rd आणि 6th फ्लोअरचा फ्लोअर प्लॅन आहे। यामध्ये बिल्डरचे 3 2 BHK आणि म्हाडासाठी 2 1 BHK देण्यात आले आहेत। 2 स्टेअरकेस आणि 4 लिफ्ट देण्यात आले आहेत। हा म्हाडाच्या 1 BHK चा युनिट प्लॅन आहे। एंट्री केल्यावर लिव्हिंग रूम, लेफ्ट साईडला पॅसेज असून पॅसेजच्या राईट साईडला किचन आणि लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम आणि सर्व्हिस डक आहे। पॅसेजमधून समोर मास्टर बेड दिला आहे। आम्ही आपल्याला म्हाडाच्या फ्लॅटच्या ह्या काही इमेजेस दाखवत आहोत। आता आम्ही आपल्याला म्हाडासाठी दिलेले फ्लॅट कुठे आणि किती आहेत ते दाखवत आहोत। बिल्डिंग नंबर 1 मध्ये 2nd फ्लोअर टू 6th फ्लोअर पर्यंत 10 फ्लॅट आणि बिल्डिंग नंबर 2 मध्ये 1st टू 6th फ्लोअर पर्यंत 12 फ्लॅट असे एकूण म्हाडाचे 22 फ्लॅट दाखवत आहेत। पण लॉटरीसाठी 28 फ्लॅट आहेत। कदाचित प्लॅन अपडेट व्हायचा बाकी असेल। हे म्हाडा फ्लॅटसाठीचे पार्किंग स्टेटमेंट आहे। यात पार्किंगचे नियोजन केले आहे, परंतु पार्किंगचे चार्जेस किती असतील ते त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टमध्ये टेम्पल, सिटिंग एरिया, जॉगिंग ट्रॅक, किड्स प्ले एरिया, मल्टीपर्पज कोर्ट, मल्टीपर्पज हॉल विथ बँक्वेट, पार्टी लॉन विथ स्टेज, जिम्नॅशियम यासारख्या विविध अम्युनिटीज देण्यात आल्या आहेत। या अम्युनिटीज म्हाडा विजेत्यांना मिळू शकतात, परंतु त्याचे चार्जेस किती असतील हे त्या बिल्डरवर अवलंबून असेल। या प्रोजेक्टचे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फार चांगली आहे। या प्रोजेक्टपासून हॉस्पिटल, नवी मुंबई, वर्ल्ड क्लास मॉल, ठाणे पनवेल हायवे, इंटरनॅशनल स्कूल्स, रिलायन्स कॉर्पोरेट पार्क, निळजे रेल्वे स्टेशन, घनसोली रेल्वे स्टेशन, अपकमिंग कल्याण तळोजा मेट्रो लाईन हे सर्व 5 ते 15 मिनिटे अंतरावर आहेत। या प्रोजेक्टपासून दिवा रेल्वे स्टेशन 6.7 किलोमीटर अंतरावर आहे। डोंबिवली रेल्वे स्टेशन 11.4 किलोमीटर अंतरावर आहे। मुंबई मेट्रो लाईन 12 कल्याण टू तळोजा ही शिवफाट्यावरून जाणार आहे। त्याचे काम डिसेंबर 2027 ला पूर्ण होणार आहे। मुंबई मेट्रो लाईन 14 कांजूरमार्ग ते बदलापूर ही लाईन सुद्धा शिवफाट्यावरून जाणार आहे। सोशल मीडियावर या एरियाविषयी काही स्टार रेटिंग दिले आहेत। कनेक्टिव्हिटी 4.3 आउट ऑफ 5, लाईफस्टाईल 4.1 आउट ऑफ 5, सेफ्टी 4.1 आउट ऑफ 5, ग्रीन एरिया 4.2 आउट ऑफ 5, एव्हरेज रेटिंग 4.2 आउट ऑफ 5।
बिल्डरची इथे 382 स्क्वेअर फीटची प्राइस 42 लाख आहे. म्हाडाचे फ्लॅट सुद्धा 382 स्क्वेअर फीट आणि 433 स्क्वेअर फूटचे आहेत. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला 50% मिळत आहेत. इथे 1 BHK चा रेंट अंदाजे 18,000 रुपयांपर्यंत मिळू शकतो. मायनस पॉइंटमध्ये लोकल रेल्वे स्टेशन जवळ नाहीत आणि म्हाडाच्या कुठल्याही फ्लॅटला बाल्कनी दिलेली नाही. प्लस पॉइंटमध्ये या प्रोजेक्टवर कोणतेही लिटिगेशन नाही. ही बिल्डिंग ऑलमोस्ट तयार आहे, त्यामुळे पोझिशन लवकर मिळू शकते. अपकमिंग डेव्हलपमेंटमध्ये 2 मेट्रो लाईन या प्रोजेक्ट जवळून जाणार आहेत. त्याचा फायदा इथे होऊ शकतो. तसेच म्हाडाचे फ्लॅट सेलेबल टॉवरमध्येच असल्यामुळे ॲम्युनिटीज मिळू शकतात. बिल्डरची प्राइस आणि म्हाडाची किंमत पाहता हे फ्लॅट आपल्याला 50% किमतीमध्ये मिळत आहेत. या सर्व गोष्टी विचारात घेता आपल्याला या प्रोजेक्टचा विचार करायला काहीही हरकत नाही. आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.